मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर बाळमामाच्या मेंढके बंधूबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर बाळमामाचे 1 ते 19 पालख्यामध्ये जेवढे पण मेंढके बंधू आहेत, जर कोणाला जर पगार जर भेटला नसेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट वरती फोन करू शकताय. तर हा नंबर आहे निखिल दादांचा, हालसिद्धनाथ बाळमामा ग्रुप सेवेकरी. तर मेंढके बंधूसाठी, मेंढी माऊलीसाठी ते अहोरात्र झटतात. तुम्ही यांना जर फोन केला तर तुमची समस्याचं निवारण होऊ शकतं. या तर आता बाळमामाच्या मेंढके बंधूंचा पगार म्हणजे काय, तर जे मेंढके बंधू कायमस्वरूपी बाळमामाच्या मेंढी माऊलीसाठी सेवेसाठी असते त्यांना एक पगार दिला जातो त्यांच्या घरच्यांसाठी. आणि जे मेंढके बंधू आपल्या अडचणी काय असते, ते आपल्याला दुःख असते, संकट असते, परेशानी असते, त्यासाठी मेंढके बंधू जे जाते ती 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 15 दिवस, 20 दिवस अशी सेवा करून आपापल्या घरी जाते. मग तशी सेवा केली तरी आपल्याला बाळमामा देव कधीच काही कमी पडून देत नाही. पण काय मेंढके बंधू कसं असते घरचं पण चाललं पाहिजे मित्रांनो, बाळमामाच्या मेंढीमध्ये सेवा सुद्धा झाली पाहिजे अशा करता ते वर्षानं, 2 वर्षानं, 6 वर्ष अशी सेवेला असते. मग त्यांचं पण घर चालावं त्यासाठी बाळमामा त्यांना पगार देत असते, म्हणजे पैसे देत असते, पगार असो काय असो. तर मित्रांनो, काय वेळी काय होतंय, मेंढके बंधूंचं पगार थटवलं जाते. मग आता ते थटवलं जाते ते पगार काढण्यासाठी तुम्ही जर ह्या कॉन्टॅक्टवर जर मेंढके बंधूंना माझं एक सांगणं आहे, तुम्ही जर ह्या कॉन्टॅक्टवरती जर फोन केला तर तुमचा पगार निघू शकतो. आणि कसं आहे, त्यांचं पण घर चाललं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी मेंढके बंधूसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसं आहे, मेंढके बंधू कायमस्वरूपी जर मेंढी माऊलीची जर सेवा करायचं असेल तर त्यांचं घरचं कोण बघणार, बरोबर आहे. तर बाळमामा एकमेव देव असा आहे की त्यांच्या मेंढी माऊलीची सेवा ती फुकट करून घेत नाही, त्यांना पगार दिला जातो. या काय असं ना, थोडाफार पगार दिला जातोय, ती पण वेळ त्यांना मिळत नाही. त्यासाठी तुम्ही मेंढके बंधूंना माझी एक विनंती आहे, तुम्ही या कॉन्टॅक्टवरती फोन करा मला अवश्य. निखिल दादा आपलं अहोरात्र तुमच्यासाठी, मेंढी माऊलीसाठी, मेंढके बंधूसाठी झटते ते अवश्य तुम्हाला संपर्क जर केला तर तुम्हाला ते फोन उचलून मला पगार देण्याचं नियोजन करतील. मानाचा जय बाळमामा.